आलेले आहेत ते, परंतु खरं स्वप्न असणार आहे ते पहिल्या क्रमांकाच्या वर त्यांचा शिक्कामोर्तब करणं आणि त्याच्यासाठी त्यांची जद्दोजहद असेल नक्कीच या मैदानामध्ये. त्यांची सलामीची जोडी द ग्रेट निशांत कडवे आणि त्याच्या साथीला त्यांचा संघाचा कर्णधार ओमकार ठोंबरे ही जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. गोलंदाजाची धुरा अनिकेत पाटील याच्यावर सोपवलेले आहे. हनुमान बागदांडा यजमान संघ आहे आणि यजमान संघाचे सुद्धा मनसुबे आहेत आणि म्हणतात ना, यजमान संघ कधी अंतिम विजेतेपद प्राप्त करत नाहीये, परंतु यंदा भारताने सुद्धा अंतिम विजेते प्राप्त करून त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्याच्यामुळे जय हनुमान बागदांडा संघाला सुद्धा आपल्या घरच्या मैदानावर अंतिम विजेतेपद मिळवायला काही अडचण येणार नाही असं मला तरी वाटते. बघूया, परंतु हे जो द्वंद्व आहे दोन्ही संघांमधील ते कशा पद्धतीने पार पडायचं. जय हनुमान बागदांडा आणि जय हनुमान बिलपडा सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन, लेट्स सेमीफायनल स्टार्ट. येस, पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. हे क्या हो रहा है देखिए, झेल झालाय का? होय, झेल झालेला आहे. फलंदाज निशांत कडवे बॅक टू द पॅव्हिलियन. इट्स अ बिग 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 ब्लो. स्प्रिंट दुखापत झालेली आहे, कारण थोडस धक्काबुक्की झाली एकमेकांची आणि त्यामध्ये थोडस केलेलं आहे, परंतु फलंदाज महत्वपूर्ण फलंदाजाला माघारी पाठवण्यात यश प्राप्त केलेलं आहे. ते गोलंदाज अनिकेत याने एक महत्वपूर्ण सफलता मिळालेली आहे. पहिल्या चेंडूवर पहिलीच मोठी विकेट, त्याचा मोठा हादरा बसतोय तो बागदाड संघाकडून. मिल्कत खान या संघाला मोठा फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात येतो प्रणित म्हात्रेने सुद्धा चांगली फलंदाजी केलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्याला खेळण्याची संधी प्राप्त झाली नव्हती, परंतु नंतरच्या दोन्ही सामन्यात त्याने अतिशय चांगली कामगिरी, मॅच विनिंग पारी खेळ करून आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणलं होतं. आता तो मैदानात जाते आणि त्याच्याकडून त्याच खेळीची अपेक्षा आहे. जबरदस्त असे फलंदाजी करणारा प्रणित, परंतु प्रणितला आता पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, कारण आपल्या संघाला जर अंतिम फेरीत पोहोचवायचं असेल तर त्याला जागेवर थांबायला लागेल. आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न, एक धाव काढण्यासाठी धावण्याचा प्रयत्न केलाय आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्या ठिकाणी, फेक सुद्धा केली होती, परंतु तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी अतिशय चपलाईने रनिंग बिटवीन द विकेटचा चांगला नमुना सादर करत एक धाव पूर्ण केलेली आहे आणि खातं स्वतःचं आणि संघाचं उघडलेलं आहे ते या पहिल्याच धावेने प्रणित म्हात्रे यांनी. निर्धारित 3 षटकांचा सामना म्हणजे 18 चेंडूत कमीत कमी 18 दुने 36च्या प्लस धावा करणं अतिशय अनिवार्य आहे, कारण समोरचे संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ खारेपाट विभागामधील आहेत या आणि अतिशय एकमेकांचे बळस्थान कच्चे दुवे त्यांना माहिती आहेत. एकाच ग्रामपंचायतीमधील सुद्धा आहेत, हे वैशिष्ट्य आहे. अनिकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू, 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी टाकलेले आहेत. जोरात मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, हे आज मागच्या सारखाच प्रयत्न झाला होता त्याचा. अगोदरच्या मॅचला, पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तशाच पद्धतीने धावचित झाला होता आणि याही वेळेला तशाच पद्धतीने धावचित बाद होतोय का यासाठी थर्ड अंपायरला पाचारण केलं गेलेलं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, WTC की जुबानी. बघूया, थर्ड अंपायर त्या ठिकाणी आमच्या गणेशजी डाऊर सर आहेत. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद, लागोपाठ दुसऱ्यांदा बाद होतोय.
बाद झालेले आहेत. एक धावचीच्या स्वरूपात ओमकार बाद झालेला आहे. नवीन बॅटर मैदानात येतोय श्रुतिक. अतिशय चांगली गोलंदाजी. अनिकेत अचूक टप्प्यावर मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये. क्षेत्ररक्षण साथ सुद्धा चांगली देत आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या मागच्या बाजूला चेंडू गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फील्ड करतोय. एक धाव मिळते. पुन्हा एकदा प्रणितने मात्र चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. एक धावाकडून आपल्या संघाची धाव वाढतोय. परंतु बाजूचे फलंदाज 2 चेंडू वेगळे फलंदाज केले आणि 2 चेंडूंवर 2 गडी बाद झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 2 धावा. 2 गडी बाद 2. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. फलंदाज आणखी एक. बॅक टू द पॅव्हिलियन. फटक सर काय माहित आहे, थोडंसं त्याच्यावर दव पडलेलं आहे विकेटवर. आणि जर वेगवान गोलंदाज असेल ना तर त्या चेंडूचा वेगात टाकला चेंडू तर थोडासा बॅटच्या पट्ट्याच्या जोर थोडा पुढे टाकल्यानंतर तो स्किट होतो चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात किंवा वेगळ्या ठिकाणी जातो. त्याच्यामुळे फलंदाज बाद होत आहेत किंवा फलंदाजांना बॅटवर चेंडू येत नाही व्यवस्थित. परंतु या खेळपट्टीचा अंदाज परफेक्ट कोणी खेळलेला आहे माहित आहे काय? वर्सोलकरने, मृणालने. प्रत्येक तिन्ही मॅचमध्ये, कालच्या तिन्ही मॅचमध्ये, आजच्या एका मॅचमध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याने अतिशय चांगली फलंदाजी करत तब्बल 100च्या वर धावा जमवलेल्या आहेत त्याने आतापर्यंत. या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं प्रणितने चांगली फलंदाजी केलेली आहे या विकेट्सवर. त्याच्यानंतर साक्षीतने चांगली फलंदाजी केली. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, बहुत बढिया, बहुत ही बढिया फिल्डिंग एफर्ट्स या ठिकाणी बघायला मिळतोय. अतिशय चांगली फिल्डिंग बघायला मिळालेली आहे. 100% झोकून देण्याचा प्रयत्न केला जातोय जय हनुमान बागदांडा संघाकडून. अतिशय चांगलं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. त्यांच्या पाठीराख्यांना जोरदार खुश करतोय अनिकेत पाटील, कारण पहिल्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि त्यासाठी त्यांनी 2 विकेट सुद्धा काढलेले आहेत. तब्बल आपण धावसंख्या बघितली ना बागदांडा संघाच्या विरुद्ध खेळताना मिळकतकार संघाची 3 गडी बाद 2 धावा. काय पृथक्करण आहे बघा त्याचं. 2 धावा देऊन 2 विकेट्स प्राप्त केल्यात अनितने. मॅच विनिंग बॉलिंग फ्रंटला लावून त्यांनी केलेली आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय गोलंदाजीसाठी येतोय अतुल मोकल दुसरं षटक घेऊन. अतुल मोकल गोलंदाजीसाठी आलेला आहे. त्याच्या समोर प्रणित मात्रेला मात्र आपला जो नॅचरल गेम आहे तो दाखवावा लागेल, कारण संघाची धावसंख्या 30 पर्यंत 30+ करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. क्या बात आहे, बहुत बढिया गेंद. अतिशय चांगला चेंडू होता. बॉकहोल मध्ये टाकलेला हा चेंडू होता. प्रणितने सुद्धा त्याला सन्मानपूर्वक बचावात्मक पद्धतीने खेळून काढलं. ढकलला त्याने चेंडूला एका धावेसाठी. धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा. 3 रन्स ऑन द स्कोर बुक फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3-3. पहिल्या षटकामध्ये धावांपेक्षा विकेट जास्त होत्या. परंतु यावेळेला क्या बात है, बहुत बढिया सौरभ टोंबरे. आणि काय फिल्डिंग एफर्ट्स आहे बघा. वाह, लाजवाब, जबरदस्त. 100% देण्याचा प्रयत्न करतोय. यस, बाउंड्री चेक करू सर. यस. परंतु काही असो निर्णय, तो षटकार असो किंवा षटकार वाचवलेला असो, 100% एफर्ट्सने जबरदस्त एफर्ट्स केले त्या क्षेत्ररक्षकाने. अक्षय मिनमिने बागदांडा संघाचा हा मला वाटतं बहुतेक जुना खेळाडू आहे बहुतेकांपेक्षा, आणि अतिशय चांगली बॅटिंग बॉलिंग त्याच्याकडून नेहमी बघायला मिळते. ज्या वेळेला संघ एकत्र सुद्धा असायचा त्यावेळेला सुद्धा अक्षय मिनमिनेचा जलवा होता. फिल्डिंग चांगली, प्रयत्न खरोखर चांगला केलेला आहे. बघूया, आपण बघतोय त्या ठिकाणी चेंडू पाय अडवताना त्यानं पाय जमिनीला लागलाय की कशा रेषेला लागलाय ते पंच या ठिकाणी आहेत आमचे, बघतायत.
आम्ही पण शोधतोय चेंडू कॅमेऱ्यात कुठे आहे तो. ऑनफिल्ड डिसिजन देण्यात आलेला आहे. 2 धावा 5 धावा. परंतु खरोखर अप्रतिम फटका, स्ट्रोक मध्ये अतिशय जान होती, चांगल्या पद्धतीने बघायला मिळाला तर फटका, परंतु ती सीमारेषा थोडी लांब आहे. आहा, अप्रतिम, मागचा दरवाजा उघडा, पुढच्या दरवाजाने चोरी केलेली आहे. फलंदाज त्रिफळाची बाद. नवीन बॅटर मैदानात वेद ठोंबरे. अतिशय हाराकिरी चालू आहे फलंदाजांची. एकही फलंदाज जागेवर राहत नाहीये, धावा वाढवत नाहीये. जातोय तो हजेरी लावून येतोय फलंदाज. फक्त प्रयत्न केला होता तो सौरभ ठोंबरे यांनी, 2 धावा काढल्या आणि नंतरच्या चेंडूवर त्रिफळाची बाद झाली. त्याला वाटलं होतं की वाईड बॉल जाईल, परंतु किती वेगात गोलंदाजी टाकतोय बघा गोलंदाज अतुल मोकल. अतिशय चांगली जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी जोर आहे, फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील पूर्ण आणि पूर्ण अर्धा डझन. षटकार. या 6 धावा मिळाल्यानंतर मात्र संघाची धावसंख्येला थोडासा आकार आलेला आहे. डबल फिगर्स मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली. 11 धावा धावफलकावर लागल्यात आणि सूर्यनारायण वरती येण्याची वाट बघतोय. आपल्याला अपेक्षा होती की सूर्य उगवायच्या अगोदर अंतिम सामना पूर्ण होईल, परंतु बघूया काय होणार आहे. सूर्य यायच्या अगोदर नाही, मला नाही वाटत काय फायनल होईल. पुन्हा एकदा दुसरा स्ट्रोक्स, मोठा फटका. चेंडू हवेत, उंची जास्त आहे परंतु लांबी कमी आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा मिळत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. फटका बरोबर मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता, तरी सुद्धा 2 धावा मात्र महत्वपूर्ण मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 13 रन्स ऑन द स्कोर बुक. आता मात्र फलंदाजीला थोडीशी त्यांची थंडी जी आहे ना मिल्कतकार संघाची, ती उडालेली आहे. आता जोशमध्ये आलेत. उशिरा का होईना अद्याप 1 षटक येणं बाकी आहे, त्याच्यामुळे त्यांच्यात जोश निर्माण झालेला आहे. या 2 धावा आणि 1 षटकार आल्यानंतर धावसंख्या 13 आहे. या इनिंग्सचा, या षटकातील 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडूंमध्ये किती धावा काढल्या जातील किंवा त्यांचे गोलंदाज कशा पद्धतीने ह्या धावा रोखतील, बघूया कशा पद्धतीने येणारे 7 चेंडूत किती धावा होतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रात कट करतोय, परंतु फाईन लेगला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. त्या ठिकाणी 1 धाव काढली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. जर त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू जर बेल्सला लावला असता तर कदाचित विकेट्स भेटली असती, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला मारण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यामुळे 2 धावा पूर्ण झाल्या. दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. या षटकात तब्बल 13 धावा खर्च केल्या अतुल मोकल यांनी. चांगलं षटक हे मिल्कतकार संघासाठी. सुरुवातीला 3 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी आली होती, परंतु नंतरच्या 3 चेंडूंवर तब्बल 10 धावा काढलेल्या आहेत या दोन्ही फलंदाज. विशेषतः म्हणजे अतुल वेद ठोंबरे
10 धावांवर खेळतोय. चांगली सुरुवात त्याने आपल्या संघासाठी करून दिलेली आहे. 6व्या क्रमांकावर खेळायला आलेला हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी साक्षित म्हात्रे, साक्षित पाटील. तिसरं षटक, शेवटचं षटक, अंतिम षटक. सेमीफायनलचा हा थरार आपण बघतोय, अनुभवतोय या मैदानामध्ये. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. काय होणार? झेल पकडतोय स्वतःच्या फलतृ मध्ये आणि प्रणित म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. या स्पर्धेमध्ये तब्बल 24 संघांनी भाग घेतला होता आणि त्यामधून हे 3 संघ अंतिम 3 मध्ये दाखल झालेत, सुपर 3 मध्ये दाखल झालेले आहेत. त्यापैकी जय मल्हार संघ आरामात जाऊन बसलेला आहे सेमीफायनल मध्ये. या 2 संघांमधील कोणता संघ फायनल मध्ये अंतिम फेरीमध्ये आपल्या संघासोबत 2 हात करायला येतोय याची वाट बघत बसलेले आहेत ते. त्याच्यामुळे या 2 संघांमध्ये जद्दोजहद चाललेली आहे अंतिम फेरीच्या सामन्यात खेळण्यासाठी. साक्षीतने पहिल्या चेंडूवर महत्वपूर्ण सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. प्रणित म्हात्रेला माघारी पाठवला. नवीन बॅटर मैदानात येतोय. निखिल पहिला चेंडू मारतोय डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू येतोय. 1 धाव मिळते. एका धावेने आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 16 रन्स. या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा अजून जर आल्या ना फाटक सर, तर मात्र धावसंख्या चॅलेंजेबल होऊ शकते. कारण मिळकतकार संघाकडे सुद्धा बॉलिंग अटॅक चांगल्यापैकी आहे. चांगला चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर खेळून काढतोय. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी. साक्षित म्हात्रे, साक्षित पाटील अप्रतिम गोलंदाजीचा नमुना दाखवतो या ठिकाणी करून. 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडूंवर फक्त 1 धाव खर्च केली होती. अंतिम महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करायची याचा नमुना पेश करतोय तो आपल्या सहकाऱ्यांसाठी सुद्धा. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला टप्प्यावर चेंडू टाकलाय. पुन्हा हवेमध्ये आहे. आणखी एक कॉट अँड बॉलचा नमुना. वाह भाई वाह, फलंदाज बाद. मारू नको बाण ग. आणि गोलंदाजीला पूरक क्षेत्ररक्षण सुद्धा स्वतःचे करतोय. एकाच षटकामध्ये 2 कॉट अँड बॉलच्या विकेट्स काढल्यात साक्षीतने. क्या बात आहे, बहुत बढिया, अतिशय जबरदस्त. धावसंख्या स्थिर आहे 16. चेंडू संपत चाललेले आहेत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नवीन बॅटर मैदानात अनिकेत. निखिल गेला, निखिल परत आला. क्या बात है, बहुत बढ़िया स्ट्रोक्स. परंतु चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल निसटतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न पूर्ण करतोय. 2 धावा मिळतात या स्ट्रोकवर सुद्धा. धावसंख्या झालेले 2 ने वाढून 18 धावा, 18 रन. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधील, या सेमीफायनलच्या थरारामधील आपण अंतिम चेंडू पर्यंत येऊन पोहोचलेला आहेत. अंतिम चेंडू आहे साक्षित पाटीलचा हा शेवटचा चेंडू. काय होणार? नवीन आलेला बॅटर निखिल अनिकेत कशा पद्धतीने धावा वाढवण्याचा प्रयत्न करणार. पहिल्या चेंडूवर मारला होता पण त्यामध्ये त्याची ताकद कमी होती. झेल सुद्धा सुटला गेला होता अतुलकडून, परंतु 2 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स, लाजवाब फटका. क्या बात है, वाह. वाईड लॉंग ऑफच्या डोक्यावरून सुरेख फटका मिळतोय बघायला. षटकार. अनिकेत हा जो स्ट्रोक आहे ना, तो युट्यूबवर नंतर बघ आणि त्याची थोडीशी ती कॅसेट क्लिप आहे ती काढून तुझ्या
स्मृतीमध्ये ठेवून ठेव व्यक्ती आठवणीमध्ये. अतिशय चांगला स्ट्रोक होता, कारण चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि तू जो फटका मारलास ना, त्याची तुझी जी पद्धत आहे ना मारण्याची, ती अतिशय चांगली पद्धत होती. त्यामुळे ती क्लिप काढ आणि तुझ्या स्टेटसला सुद्धा ठेव. ओके. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे जय हनुमान मिल्खतकार संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 25चं टार्गेट आहे. हे 25 धावा कशा पद्धतीने पार करेल यजमान संघ किंवा जय हनुमान मिळकतकर संघ त्यांना कशा पद्धतीने रोकेल हे जाणून घेण्यासाठी घेऊन चलतोय आमचे गुरुवर्य सुहास फाटक सर यांच्याकडे. मगाशी मला वाटलं काय ते घोषित करतात की काय, काहीतरी घोषित घोषित बोलत होते शब्द, परंतु असं काय करू नका. ओव्हर टू सुहास फाटक सर. धन्यवाद विकास दादा, धन्यवाद निशांत पाटील, धन्यवाद भाईजान जे आता गेले, आपल्याला निघून गेले घरी त्यांच्या. पण काय मी बघतोय की आज आपण इथे, काल आपण इथे संध्याकाळी इथे आलो त्यानंतर ट्रॉफीज, क्रिस्टल ट्रॉफीज पाहिल्या, 15 किलो 12 किलो 10 किलो वजनाच्या. पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अशा ट्रॉफीज कुठल्याही स्पर्धेमध्ये आम्ही पाहिल्या नाही ज्या आता आपण पाहतोय आणि ज्या संघांना जिंकायच्या आहेत. पूर्ण रायगड जिल्ह्यात बेस्ट क्वालिटी ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. क्रिस्टल ट्रॉफीज, वजनदार ट्रॉफीज, आकर्षक ट्रॉफीज, नेत्रसुखद ट्रॉफीज, हे सर्व काही या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. जय हनुमान क्रीडा मंडळ बागदांडा आणि अपेक्षा महिला मंडळ बागदांडा आणि ग्रामस्थ मंडळ बागदांडा यांच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये हे सर्व काही पाहतोय. डोळ्यांना सुख वाटेल अशा बऱ्याच गोष्टी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. स्वच्छ सुंदर मैदान, 24 बलाढ्य संघ आणि अलिबाग तालुक्यातले नामांकित स्टार प्लेयर्स हे सर्व काही या मैदानामध्ये काल आणि आज पाहिलं आपण. पण आता ही सेमीफायनल कोणाच्या नावावरती होणार हे बघणं आपल्यासाठी गरजेचं असेल. आयोजकांचा संघ आहे जयहनुमान बागदांडा, एका बाजूला जयहनुमान मिळकतकार संघ आहे आणि टीम टू टीमच्या लॉट्स प्रमाणे ही पहिली स्पर्धा असेल. एवढी मोठी 1.25 लाखांची नाईट प्रथमच असेल आपल्या जिल्ह्यामध्ये. कमालीची स्पर्धा असेल ही. अनुष्का पाटील ही मुलगी आम्ही अगदी 2 रात्री पाहतोय की पूर्ण जागी आहे आणि सगळं शूट करणार आहे. ती पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे आणि कदाचित ती व्हायरल कुठे करेल ते तुम्ही बघा, ते मला माहित नाही. अनुष्का, रन्स करायचे आहेत धावफलकावरती. 18 बॉलला 25 करायचे आहेत. आजकालच्या क्रिकेट जेवढं फास्ट झालंय, या धावा होतात, पण रोखण्याची क्षमता ठेवली गोलंदाजांनी तर त्या धावा होणार नाहीत. हे सगळं द्वंद्व, हे सगळी रणधुमाळी आणि फायनलला पोहोचण्यासाठीची ही कॉम्पिटिशन अत्यंत टाईट असेल हे मात्र सांगणं न लगे. पहिला बॉल, गोलंदाज श्रुतिक घेऊन तयार होतोय. मिळकतकारचा प्रथम गोलंदाज सक्षमतेने गोलंदाजी करण्यात पटाईत, राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल टाकतोय. पहिला बॉल जबरदस्त, जबरदस्त म्हणजे त्याला काय बोलायचंच काम नाही. बोलती पण डीजे. उच्च प्रतीचा हा त्याच्याकडे आपण पाहतोय मित्रांनो. परत एकदा पुन्हा दणदणीत षटकार. वॉट शॉट डीजे.
साक्षीत पाटीलने बॅटिंग करताना गोलंदाजी करताना कमालीची धैर्य दाखवलं. अप्रतिम असं त्याचं एफर्ट्स पण त्याने लावलं आणि बॅटिंग स्किल, बॉलिंगचा अंदाज सर्व काही बघण्याजोगा आहे. बगदांडा संघाला त्याचा अभिमान आहे, कारण साक्षी सारखा खेळाडू आपल्याकडे आहे आणि तो इतका फॉर्म मध्ये आहे की प्रतिस्पर्ध्यांची सुद्धा वाट लावू शकतो असा तो फलंदाज आहे. संयमाचं प्रदर्शन, आधी 2 मोठे फटके मारले तर मग घाई नाही करायची, ही सुद्धा त्याची समयसूचकता किंवा त्याच्या बुद्धीतून आलेला हा एक वेगळा आयटम असू शकतो मित्रांनो. कारण केव्हा मारायचं आणि केव्हा थांबायचं हे ज्याला कळतं तो साक्षीत पाटील आहे मित्रांनो. साक्षीचा फटका, 1 बाउन्स, बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. डीजे हॅलो, या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शिवकुमार पाटील साहेब यांच्या वतीनं साक्षीने जे 2 षटकार लगावलेले आहेत त्यासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शिवांश याने सुद्धा साक्षीच्या खेळवरती प्रभावितून मोहितून 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. या दोनही दिग्गज मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद निशांत. 25 रन्स करायचे आहेत. कित्येक लोक या साक्षीवर फिदा आहेत, कित्येक लोक त्याच्यावर खुश आहेत आणि कित्येक लोकांना तो प्रभावित करतोय, हे जास्त महत्वाचं आहे. श्रुतिकचा बॉल, काय तंत्र आहे, काय बॅटिंग आहे, काय क्लास आहे. जबरदस्त फटका, षटकार. डीजे तुळशीदास पाटील त्याचे काका आहेत, अर्थात त्यांच्याकडून या षटकारांची आतषबाजी, वडील त्याचे, तर त्यांच्याकडून ₹500चा पुरस्कार साक्षीतला प्राप्त होतोय. काय क्या बात आहे. डोळ्याचं पारणं फिटलं मित्रांनो. क्या बात है, क्या बात है. सुरेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस साक्षीतला प्राप्त आणि हा विजयी फटका. तसेच गैनीनाथ नागवा यांच्याकडून सुद्धा साक्षीसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. बागदांड्या संघाचा 1 साइड हिरो, एकाच ओव्हर मध्ये मॅच फिनिश करणारा साक्षीत. अप्रतिम बॅटिंगचा नजारा पेश केलाय साक्षीत याने. सर लगेच टॉस करून घ्यायचं आहे. जॅक स्पारो बोर्डने पुरस्कृत, अर्थातच जय मल्हार अलिबाग विरुद्ध जय हनुमान बागदांडा, 2 संग्राम. टॉस लगेच करायचा आहे. कुमारी आधिरा अंकुश मिनमिने या ताईच्या माध्यमातून सुद्धा साक्षीच्या खेळवरती प्रभावितून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.